नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। गारपिटीने राहुरी तालुक्याला झोडपले, सरसकट पंचनामे करा, युवा नेते अक्षय कर्डिले यांचे तहसीलदारांना आदेश। राहुरी तालुक्यात गडकवाडी, म्हैसगाव, पंचक्रोशीतील गावांमध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यांसह भीषण गारपिटीने राहुरी तालुक्यातील शेतीचा अक्षरशः चुराडा केलाय। काढणीला आलेली पिके जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा हंगाम उद्ध्वस्त झाला। या पार्श्वभूमीवर युवा नेते अक्षय कर्डिले यांनी थेट शेतात उतरून नुकसानग्रस्त भागांची पाहणी करत प्रशासनाला धारेवर धरले। पाहणी दरम्यान संतप्त झालेल्या कर्डिले यांनी तहसीलदारांना स्पष्ट शब्दात आदेश दिलेत की एकाही शेतकऱ्याला वंचित ठेवू नका, सरसकट पंचनामे करा आणि तात्काळ मदतीची प्रक्रिया सुरू करा। त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। गारपिटीच्या आणि गारांच्या तडाख्यामुळे कांदा, गहू, मका, ऊस आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले। अनेक ठिकाणी काढून ठेवलेला माल भिजून गेला तर उभ्या पिकांचे अस्तित्वच संपले। या संकटात शेतकरी पूर्णपणे हतबल झाले असताना अक्षय कर्डिले यांनी घटनास्थळी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की पंचनाम्यात कोणतीही दिरंगाई किंवा अन्याय सहन केला जाणार नाही। प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे। प्रशासनावर सांगत त्यांनी मदतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। अक्षय कर्डिले यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि तातडीच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले। गारपिटीच्या या भीषण संकटात कर्डिले शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र सध्या राहुरी तालुक्यात पाहायला मिळत आहे। अक्षय कर्डिले यांनी सांगितले की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी भेटून या संदर्भात चर्चा केली। यावेळी विखे पाटील यांनी तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना न्याय मिळवून द्यावा व आवश्यक ती मदत तात्काळ करावी असे आदेश दिल्याची माहिती कर्डिले यांनी दिली। प्रतिनिधी महेश कांबळे। पण हा टिकणार नाही गॅरंटी याच्यात ते बर्फ म्हणजे फ्रीज मधलं सारखं पाणी गेलं ना हा पंचर झाला। 15 दिवसात राहणार नाही का पाणी गेलं फ्रीज मध्ये काय सारखं थोडं थोडं दिवस सडत चालणार तर पूर्ण हे जे बुड दाबलं ना आपण 8 दिवसांना हे डायरेक्ट बुड पडे निघणार फेल आता नाही म्हणणार 8 दिवस लगेच फेल होणार। तर कुणी वंचित राहणार नाही ह्या हिशोबाने तहसीलदारांना सूचना करा। नाही कोणीच ठेवणार नाही। याच्यात गागत काय करणार अचानक झालं जोडकी बिडकी पण सपाट झाली यांची जेवढे पीक आहे तेवढे जे आहेत एकदम सगळं पाच वाळले म्हणजे संपला कांदा 2 दिवस सगळ्यांनी परवा फॉर्म भरायचा आता कधी आले पाहिजे फॉर्म भरायचा आहे
क्षेत्र आहे ना म्हणजे पीक आहे तेवढं तरी घ्या. सातबाऱ्याप्रमाणे नका घेऊ पण पीक आहे तेवढं तरी घ्या. आता कोणाला फोन करून नाही मला आपल्या इथे या मामा, इकडून या मामा. सर इकडं तसं त्यांना मी घ्यायला पण लावलं आणि मग वरतून काय काय कसं करायचं मी ते बोलून मिळून देतो ना तुम्हाला. मका आपण चारी पण घ्या म्हणा. आता सरसकट करायला सरसकट म्हणजे सगळं करायचं. 5 एकर जमीनला तर ते 2-2.5 एकरच लिहून राहिले. आणि आता काय करू सगळं सगळं जे काय असेल ते हा जे मग असेल आता ते वरती काय काय लावायचं काय नाही ते मी माझ्या पद्धतीने त्यांचं सगळं हो बोलून तुम्हाला बोलून मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.